वहिनीने हे माझ्यासोबत चांगलं नाही केलं वहिनीनं. मीनं किती प्रेम केलं मग वहिनीला, सगळ्या बहिणीसारखं समजलं. पण मग वहिनीनं माझ्यासोबत काय केलं? फक्त एवढं की मला या घरातून काढायसाठी, मला लग्न करून द्यासाठी. एवढा मोठा माझं षडयंत्र रचलं मग वहिनीनं. मीनं किती भरोसा केला होता मग वहिनीवर. पण मग वहिनीनं काय केलं? आखरी आपला रंग दाखवलाच आपला रंग. मी कधी आईला गलत म्हणून म्हटलं, नाही आई तू गलत आहेस, वहिन्या चांगल्या आहेत त्या. आणि काय केलं मग वहिनीनं माझ्यासोबत? मी हमेशा ताईचा साथ दिला, ताईच्या शिकून बोलली. असं म्हणतात ना, आपण कोणाचं चांगलं करा, लोक आपलं खराब करतात. मीनं कधी स्वप्नातही नव्हतं सोचलं की माय आपले लोक माझ्यासोबत असं करतील म्हणून. रोहिणी, तुम्ही काऊन आल्या रूममधून? काऊन आल्या तुम्ही? अशा राग काऊन आल्या? राग काऊन आल्या म्हणजे काय केलं तुम्ही? तुम्हाला माहित नाही का? ते कसं माहीत राहीन मला? सांगा ना रोहिणी, काय झालं? काऊन अशा बोलू राहिले तुम्ही माझ्यासोबत? तुम्ही काऊन एवढ्या बोलल्या मला? मी अशी काऊन बोलली मी अशी? काऊन तुम्हाला माहित नाही का वहिनी काऊन बोलली तुम्ही? मला वाटलं नव्हतं वहिनी, तुम्ही लोक माझ्यासोबत अशा करसान म्हणून, तुम्ही तिघी मिळून माझ्यासोबत असं करसान म्हणून. मला बिलकुल वाटलं नव्हतं वहिनी. मी स्वप्नातही नव्हतं सोचलं. ज्या वहिनीला मी एवढं प्रेम देऊ राहिली त्या वहिन्या माझ्यासोबत असं करतील, बरं तेवढा खराब विचार करतील. कासाठी बघताय या घरातून मला काढायसाठी? माझं लग्न झालं पाहिजे, मी या घरातून चालली गेली पाहिजे. बोज जाऊ का मी तुमच्यावर बोज जाऊ का मी? नाही रोहिणी, असं काही नाही आहे. तुम्ही गलत सोचत आहे, गलत फहमीत आहे तुम्ही. नाही रोहिणी, असं काहीच विचार नाही करत. तुम्हाला या घरातून काढायचा गेलाचा काहीच विचार नाही आहे माझ्या, काहीच नाही. म्हणून तुम्ही नसं केलं माझ्यासोबत आहे ना, म्हणून तुम्ही नसं केलं. काय केलं मी ना? सांगा तर खरी, माझी गलती काय आहे? काय गलती आहे? काय केलं मी ना? सांगा तर खरी मला, सांगातच खरी. काय सांगू मी? माझ्या तोंडानं मला काय सांगायला लावता तुम्ही? काय सांगायला लावता मला तोंडानं? पण रोहिणी, काही गलती तर अशी नाही, काही तर सांगा मला, काही तर बोला. अप्पा वहिनी, सर्व काही तुम्हाला माहित आहे, सर्व समजून बुजून पुऱ्या प्लॅनिंगनं तुम्ही ना माझ्यासोबत असं केलेलं आहे. हा साधा भोळा चेहरा आहे ना, माझ्यासमोर नका दाखवू. आता फसणार नाही मी, आता नाही फसीन मी. या दादालाच तुम्ही हा साधा भोळा दाखवून तुम्ही फसू शकता, मला नाही फसू शकत. ह्या साध्या भोळ्या चेहऱ्याच्या मागं तुमचा जो असली चेहरा आहे ना, तो मीनं पाहिला आज तो चेहरा मीनं तुमचा पाहिला. आता नफरत झाली वहिनी, मला तुमच्यासोबत नफरत झाली, खरं सांगता. काऊन तर माझं काऊन नफरत झाली तुम्हाला? काऊन नफरत झाली? बोला लवकर, सांगा लवकर मला, सांगा लवकर. वहिनी, माझ्या नजरेच्या समोरून तुम्ही चालल्या जा, निघून जा रूममधून, निघून जा तुम्ही. माझ्या नजरेच्या दूर व्हा तुम्ही, लवकर दूर व्हा. काय झालं माहिती? काऊन हे एवढ्या जोरजोराने बोलू राहिलं बाप्पा? काय झालं? माझ्या चालनं काम केलं. आता रोहिणीला यायचा राग आला. मी हिच्या कानं भरून दिले ना, हिला सरळ समजून गेलं. मी काय म्हटलं तर बरोबर करू राहिली रोहिणी, मा प्लॅनच्या अनुसारच करू राहिली काम. या तिघीनं मा खिलाफमध्ये प्लॅनिंग केली आहे ना, माया खिलाफमध्ये प्लॅनिंग केली. आता पहा ना म्हणा, पाना आता तुमचा कसा पत्ता साफ करतो मी. पंकुला, हाच मौका आहे, आगीत मी तेल टाकायचा. पहिलेच दोघीचं भांडण लागलेलं आहे गलतफहमीच्यानं. अजून गलतफहमी वाढवायचे. हे भांडण इजू नको देऊ, अजून वाढव भांडण. सांगा पंखा घेतला ताईनं, कंकुचा सोबत पंखा घेतला होता. आता पाना म्हणा, पाना आता तुमच्या तिघीचं ना जिणं हराम केला ना, तर नावाचीच कंकुला नाही मी. रोहिणी, मला सांगा ना माई, काय गलती आहे? मी असं काय केलं? मी काहीच तर नाही केलं बा, मी काही म्हटलं नाही तुम्हाला, काही नाही. काय गलती काय आहे माईवाली? काऊन मला एवढी मोठी सजा देऊ राहिला? काऊन अशा माझं बोलू राहिल्या? मी खरं सांगतो रोहिणी, मी तुम्हाला माझ्या स्वतः सख्या बहिणीसारखं पाहिलं. मला बहीण तर नाही आहे, पण ननदच्या रूपामध्ये तुम्ही मला बहीण भेटून गेल्या होत्या. मी तुम्हाला मग बहिणीच्याच हिशोबानं पाहिलं हमेशा. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो खरं. माई सगळ्या बहिणीसारखं मी तुमच्यावर प्रेम करतो. सांगा ना रोहिणी, काय झालं? काऊन अशा माझं बोलू राहिल्या तुम्ही? काय गलती आहे माईवाली? नाही वहिनी, हे माझ्यासमोर हाचा चेहरा नका दाखवू तुम्ही. साधा भोळा चेहरा मला नका दाखवू. तुमच्या चेहऱ्याचा मागचा जो असली चेहरा आहे ना, तो मी पाहिलेला आहे. आणि माया काही नांदी लागू नका तुम्ही. एक बार माझ्या नजरेतून जो उतरला ना, ते उतरलं. तुम्ही माझ्या नजरेतून उतरले. आता तुम्ही आता काही बोलूच नका. तुम्ही लय मन दुखलं, माया लय मोठं मन दुखलं. अगर तुम्ही ना मला थोडंफार काही असं बोलले बी असते ना, माया काही राग आला असता तुम्हाला, थोड्याफार काही तुम्ही मला बोलले बी असते ना, तर मी ऐकून घेतलं. पण तुम्ही ना माया पाठीवर वार केला. तुम्ही पाठीनं मागून तुम्ही वार केलेला आहे. डायरेक्ट मला तोंडावर म्हणून द्यायला पाहिजे होतं. तुम्ही लग्न करून चालल्या जा. तुम्ही आता बोध झाला आमच्यासाठी. आम्हाला ननद घरातली पाहिजे नाही, आमचाच राज पाहिजे आम्हाला घरात नाही. डायरेक्ट तुम्ही म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला जो प्रॉब्लेम होता तो माझ्यासोबत. पण हे अशी गंदी चाल माझ्यासोबत चाललं तुम्ही. असं केलं तुम्ही ना माझ्यासोबत. लय मन दुखलं वहिनी, तुम्ही ना माया लय मन दुखलं. कधी कोणाचं एवढं मन नाही दुखू बरं, मन नाही दुखू, आत्मा दुखते माणसाचा. काय मन दुखवलं मी ना तुमचं? काय मन दुखवलं? कोणता विषय आहे? कोणती गोष्ट आहे? काय आहे? बसून आपण दोघी जणी गोष्ट करून क्लिअर करू ना ती गोष्ट. तुम्हाला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे माझ्याबद्दल. तुमचा खरोखर मध्ये खूप मोठा गैरसमज झालेला आहे. सांगा ना, आपण बसून गोष्ट करू ना. तुम्हाला कोणती माझी गोष्ट वाईट वाटली? मी काय केलं? आपण बसून आपली गोष्ट क्लिअर करू ना. आता नाही बसून गोष्ट क्लिअर करतो म्हणते. करू देतो का मी बसून क्लिअर गोष्ट? काय झालं नाही बाई? काय झालं? काऊन एवढा जोरजोराने बोलू राहिला? नाही आवाज येऊ राहिला. मी इथून चालली होती तर तुमचा आवाज ऐकून आली बाप्पा इथं. काय झालं सांगा बरं, काय झालं? काऊन तुम्ही दोघी जणी अशा बोलू राहिल्या आणि काऊन रडू राहिली आनंदी तू? मी सांगून द्या वहिनीला सांगून द्या, मा रूमच्या बाहेर चालली जा म्हणा. माझ्या डोळ्यासमोर येऊ नको म्हणा. आजच्या बाद मा रूममध्ये याची काही गरज नाही आहे. माझ्या डोळ्यासमोर तर बिलकुल दिसू नका म्हणा. चालल्या जा म्हणा मा रूममधून बाहेर, चालल्या जा. पण रोहिणी अशा काऊन बोलू राहिल्या? मी तर रूममधून जायला तयार आहो, पण तुम्ही अशा बोलू राहिला ना, तर माझं मन खूप दुखू राहिलं. काय केलं मी नव्हतं तुमच्यासोबत? काय केलं तर सांगू का तुम्हाला? सांगू तुम्ही ना माझ्यासोबत काय केलं सांगू तुम्हाला? सांगा ना, मी ऐकायला तयार आहो ना. सांगा ना, काय केलं मी तुमच्यासोबत असं खराब? काय माहिती ह्या दोघी गोष्टी करून का गोष्ट क्लिअर करतात का काय माहिती? दोघीच्या मनामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल, खरोखर मध्ये गैरसमज झाला असेल, तर ह्या का दूर करतील का आता? हा गैरसमज मी दूर नाही होतील, हा गैरसमज अजून वाढवेल मी. काऊन तुम्ही ना
रोहिणी रोहिणी जास्त गोष्ट नका वाढू, जास्त गोष्ट नका वाढू. अशी गोष्टीनं गोष्ट वाढत असते. आठवू द्या दोघीजणी, आठवू द्या. नाही मामी, आज गोष्ट होऊनच राहील आमच्या दोघीमध्ये, गोष्ट होऊनच राहील. याला कोणत्या गोष्टीचा मला राग आलेला आहे मला बी तर समजायला पाहिजे ना, मलाही समजायला पाहिजे ना. सांगा तुम्ही रोहिणी, सांगा काय केलं मी ना, काय केलं मी ना, सांगा मला, सांगा. माझी गलती सांगा तुम्ही मला. आज गलती सांगाच तुम्ही मला. हा बाई, हा गैरसमज दूर होते का काय याच्या मधातला आज. अरे बाप्पा, तुम्ही दोघी गोष्टी काय वाढू राहिले. आनंदी जाय बरं रूममध्ये, जाय बरं, जाय जाय जाय. नाही मामी, आज यायला सांगतोच नाही यायला. अरे रोहिणी ऐका ना बाप्पा, गोष्टीने गोष्ट वाढत असते. दोघी ननद भाऊ काही भांडणं नका करू बाप्पा, चांगलं नाही वाटत. तुमची आई ऐकीन तर काय म्हणेन. मग वाढू नका बाप्पा, भांडणं नका वाढू. कसं आहे, गोष्टीने गोष्ट वाढत असते. आठवू द्या भांडण आठवू द्या दोघीचं. चल चल आनंदी चल. नाही येत मामी, मी नाही येत, मी ऐकूनच राहीन आज. काऊन मला एवढा बोलू राहिल्या तर. चल ना माय, जाऊ दे ना, राहू दे ना, चल चल चल. खोटी होती ना वहिनी, म्हणून तर चालली गेली ना. सच्चाईचा सामना करते कोणी सच्चाईचा सामना. मामी तुम्ही काऊन आणलं मला, काऊन आणलं तुम्ही ना ताईच्या रूम मधून मला. आज मी पुरी गोष्ट क्लिअर केली असती ना, काऊन यायले माया एवढा रागाला काय आला. मी पुरी गोष्ट क्लिअर केली असती ना, काऊन आणलं तुम्ही ना रूम मधून मला इकडे. हो बाई ना, तू ननद आहे ते, नंदा अशाच असतात ना बोलायले, अशाच असतात. माहित नाही तुले, अशाच असतात ह्या नंदा बोलायले. फालतू तुला बोलली असती, तू काही बोलली असती, मग दोघीचं भांडण. मग त्या नवऱ्यानं कोणाचा साथ दिला असता, आपल्या बहिणीचा. अजून कोणाचा साथ देईन. खरं आनंदी, लय साधी बोडी आहे बाई ना तू, लय साधी बोडी आहेस. दुनिया अशी नाहीये बाई ना, लय खतरनाक आहे दुनिया. तुझ्या नवरा आपल्या बहिणीचा साथ सोडून तुझ्या साथ देईन का. दोघीचं भांडण झालं तर समज ना, समज. ते ननदचा तोरा दाखवताय तुले. नंदा अशाच असतात, काही चांगल्या नसतात नंदा. काही लक्ष नको देऊ. भांडणं काही वाढू नको. काय गोष्ट क्लिअर करायची आहे काय आहे, जाऊ दे, ते भुलून जाय. क्वेश्चन म्हणतात आम्ही काही झालं चालते, मी फसली तर चालते म्हणतात. नाही मनोऱ्यानं मला काही म्हटलं चालते, माझा साथ नाही दिला चालते, पण मला माझी गलती समजली तर पाहिजे. माझी गलती काय आहे, मी काय केलं काय नाही मला समजलं तर पाहिजे. बरं वहिनीच्या हिंमतची दाद द्या लागेल, पण दाद द्या लागेल. चोर तो चोर, वरून शिरजोर. माया किती मन दुखलं. माया प्यार मापासून छिनला माया वहिनीनं. माया सगळ्या वहिनीनं माझ्यासोबत असं केलं. मला ते यकीन नाही होत आहे, यकीन नाही होत आहे. पण खरं मामी खरं म्हणते, वहिन्या कधी बहीण नसतात बनत. त्याला किती चांगलं पाहिलं ना, तरी त्या ननदचं खराबच पाहत असतात, काही चांगल्या नसतात. माई बी गलती आहे. मी ना खूप जास्त भरोसा केला होता मग वहिनीवर, खूप जास्त भरोसा केला होता. बहिणीसारखं समजलं होतं मी ताईले. माई गलती आहे. बाई आनंदी, तुला साधी गोडी आहे व मायला साधी गोडी आहे. काय होईल बाई तुझं, काय होईल मला ते विचार येते कधी कधी. बाईना अशाच असतात ना बाईना, साऱ्या नंदा अशाच असतात. तुला समजत नाही बाईना, समजत नाही तुला. नंदा कधी बहिणी नसतात बनत हो बाई, कधी बहिणी नसतात बनत बाईना. खरं आनंदी, किती साधी गोडी आहेस तू, लय साधी गोडी आहे बाईना. पण अशा काऊन बोलल्या ताई माझ्यासोबत. रोहिणी ताई तर आजपर्यंत कधी माझ्यासोबत अशा नाही बोलल्या. अचानक मध्ये अशा काऊन बोलल्या, काय झालं ताईले. मी ना काय केलं, मी ना काहीच तर नाही केलं. मी तर हमेशा ताईच्या बाबत चांगलाच विचार करतो. ताई आपण ननदच्या बाबत किती चांगला विचार केला ना, तर ननदच राहत असते, बहीण नसते बनत. हे गोष्ट माईवाली तू डोक्यात घालून घे. तुम्ही खरोखर मध्ये सांगत आहे. मी बी बहिण कोणाची ना कोणाची सुनाव. मी बी सुनाव. तू कंडिशन मी समजू शकतो बहिणा, समजू शकतो. मी पण सुनाव ना. मला कसा व्यवहार भेटते घरात. पाहिलं ना माझी सासू कशी मला रप बोलत राहते. कधी आपली पोरगी समजते का. तसंच असते बहिणा. कधी सुनायलाच बोलत असतात, म्हटलं सुनायलाच बोलत असतात. पण मामी माझ्यासंग तर कधी अशी बोलली नाही ना रोहिणी ताई, कधीच नाही बोलली. अचानक कशा काय बोलल्या माझ्यासोबत अशा. बहिणा या ननद लोकांचा काय भरोसा आहे, काय भरोसा आहे. कधी काय म्हणतील काय सांगता येतं यायचं. काही सांगता येते. म्हणून म्हणतो तू पण जास्त अपेक्षा ठेवू नको. काही बोलू नको तिच्यासोबत, काही बोलायची गरज नाही आहे. तू काय तिच्याजवळ चालली बार बोलायला. सांगा मला माफ करून द्या मला, सांगा मला माफ करून द्या मला. काय सांगा लागते तुला माहिती आहे तुझी काही गलती नाही आहे. तुझी गलती नाही तर तू काय चालली बार विचारायला. काही विचारायला जायची गरज नाही, काही गरज नाही आहे. असं तू विचारायला जाशील ना तर गोष्टीनं गोष्ट वाढत. दोघीचे भांडण झाले तर नवरा कोणाच्या ऐकून होईल, तुझ्या ननदच्या ऐकून. माय कोणाच्या वेळी ऐकून होईल, ती सासू आपल्या पोरीच्या ऐकून. भाऊ कोणाच्या ऐकून होतील, आपल्या बहिणीच्या ऐकून. तुझ्या ऐकून कोण होईल. आणि जे तू ताई करत घुमत राहतं ना दिवसभर, त्याही ऐकून नाही बोलतील. त्याला वाटेल तिच्या ऐकून बोलून काय फायदा बाप्पा. सगळेजण आपल्यालाच बोलतील, तर मग हिच्याच ऐकून फायदा आहे. तर मग तिच्याच ऐकून होतील. मग तू एकटी पडून जाशील, मग पाहिशील तू येतो पायत बसशील. मग जाऊ दे ना माय, आलेला आहे ना तुझ्या ननदले राग, येऊ दे ना. किती दिवस येईन माय बी राग, किती दिवस येईन. 4 दिवसाचा राग शांत झाला की आपण तासावर बोलेन वहिनी करत. येऊ दे ना राग आला. तू काय पळती बाजू घेतो. पाय तर तू पळती बाजू घेशील ना, हमेशा तुला अशाच करत राहतील त्या. अशीच बोलत राहीन तुले. तुझी सासूही बोलते, आता ननद बी बोलायला लागेल. मग काय करशील मग. त्याला वाटेन की ऐकते तुला दाबून पाहायचा प्रयत्न आहे हा पुरा. मी सांगतो ना, तू नवीन आहेस, ते नवीन लग्न झालं. तुला सरे जण हे आहे ना दाबून ठेवायचा प्रयत्न करत आहे. पण तू दबू नको. दबली तर गेली. तुला माहित आहे ना तू काही गलती नाही म्हणून तुला सांगतो मी. माझी गोष्ट ऐक तू. मी बी सुनाव. माई बी पोरगी आहे काय एवढी. तर मी तुला सांगत आहो. मामी तुम्हाला तर पोरगी नाही आहे ना. पोरगी नाही आहे पण पोरगत आहे ना. मला माहीत आहे ना सुन ताव ना मी. मला माहीत आहे ना सुनील अशाच दाबून पाहत असतात. तू दबली तर गेली. दबू नको. ननदच्या खाली झुकू नको. म्हणा तुम्हाला जे वाटायचं ते वाटू द्या म्हणा. असं म्हणायचं. कसं धीट बन बाई धीट. हे असं काय झालं माझ्यासोबत, काऊन अशा करू राहिल्या, मी ना काय केलं, माझी गलती सांगा असं म्हणू नको. असं म्हणायचा जमाना नाही आहे. धीट राय म्हटलं. कसं आपण गलत नाही आहे ना, तर मग आपण हाती बाजू नाही घ्यायची. माय ऐक तू. चल बाई आता तुला समजून सांगितलं बाई ना. आता मला डोकं दुखू राहिलं. आता चहा मांडायला लावतो बाई मी. कुठं गेली माहिती विशाखा चहा मांडायला लावतो माहिती माझ्यासाठी. खरं मामी म्हणत आहे ते खरं आहे का.
हे दाबून काय करते लोक सगळेजण? हां रोहिणीताई जाणून माझ्यासोबत अशी करत आहे का? काय झालं बाई आनंदीला? आनंदी काऊन रडत आहे? काय झालं बाई आनंदी, काऊन रडू राहिली तू? काही नाही झालं, काही नाही झालं मला. काय झालं? कोणी बोललं? काय झालं? काऊन रडू राहिली? हां सांग काय झालं? मला आहे ना सांग सांग, रडू नको, सांग काय झालं? मला आहे ना रोहिणीताई खूप बोलल्या मला. आता माय बाई रोहिणी काऊन बोलली तुला? काही गोष्ट ना मास्टर मायवाली ताईच्यासोबत, तरी म्हणते तुम्ही लय माझ्यासोबत खराब केलं म्हणते. हां तुमचा हा असली चेहरा नाही म्हणते, साध्या भोळ्या चेहऱ्याच्या मागं तुमचा असली चेहरा लपलेला आहे म्हणते. तुम्ही खूप खराब आहे म्हणते. हां तुम्ही ना माय खूप खराब केलं म्हणते. मला तुमचा खूप राग आला म्हणते. मी तुम्हाला मनाभावापासून बहीण मानलं होतं म्हणते. हां वहिनीसारखी नाही वागली म्हणते तुमच्यासोबत. तुम्ही असं काऊन केलं म्हणते माझ्यासोबत, अशा म्हणत होत्या बाई मला. विनाकारणच मला बोलत होत्या, विनाकारणच. तुला विचारायला काय झालं? काय केलं म्हणा मी तुमच्यासोबत, काऊन अशा बोलवल्या? म्हटलं मी ना काही बोलल्या नाही त्या माझ्यासोबत. पण खरं मला खूप खराब वाटत आहे, खूप खराब वाटत आहे. खरं म्हणतात, खरं म्हणते मामी म्हणते की ननद कधी बहीण नसते बनत. बरोबर बोलते मामी, बरोबर बोलते. आनंदी आनंदी आता माय बाई, आता या मामीनं कोणती आग लावली माय बाई? रोहिणीला काय झालं? रोहिणी कोण अशी करू राहिली माय बाई? या मामीनं काय आग लावली बापा आता? हो ना हो, मामीनं काही ना काही चुगल्या केल्या बाई. पण या रोहिणीला काऊन राग आला? रोहिणी तर चांगली पोरगी आहे, अशी कधी बोलत नाही. काय झालं रोहिणीला? मोहिनीला सांगा लागेल. हां तिला माहिती आहे का विचारतो बाई, मोहिनीला सांगतोय गोष्ट. तर माय बाई किचनमध्ये नाही आहे, तिला एक कप चहा मांडायला लावतो म्हटलं माय बाई माझ्यासाठी. काय माहीत कुठं आहे तर मलाच मांडा लागते का काय माहिती आहे? काय तू तिच्या रूममध्ये जाऊन पाहतो, आराम करत असेल. आराम करायलाच पाहिजे, येईल काय काम आहे नाही घरात? नाही स्वयंपाक बनवा आणि आराम करा. काय काम आहे? स्वयंपाक का काम आहे का नाही? स्वयंपाक तर बाद बनवतो मी. तिघी मिळून कोणते कामं करतात काय माहीत नाही घरात? नाही निरा आरामच करताना दिसतात. एक कप चहा मांडा म्हटलं तर जीवार येते तिघीची बी. एकीली मांडावणी वाटत. आता विशाखाला मांडायलाच लावतो चहा एक कप. विशाखा पण खरंच आज तर मजाच येऊन गेली. खरं बाई कंकुला लयच हुशार आहे तू, लयच हुशार आहे. एक तिथं तुला 2 वार केले. एक तर तुनं लग्नाचं ते हे केलं. आता ते पोरगी लग्न नाही करत त्या पोरासोबत, लग्न तोडलं तुला. आणि एक न तुनं केलं तेव्हा बदला घेतला तिघी सुनाईपासून. खरं लय हुशार आहे तू, लय हुशार आहे. हा पुरा चाय पिण्याचा कमाल आहे. चाय पिला की माझा दिमाग एकदम तेच चालते. आता डबल एक कप चाय पितो, अजून तेच दिमाग चालवतो. विशाखा चहा मांड बाई माझ्यासाठी, चहा मांड.